नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज गुरुवार 8 ऑगस्ट 2024। आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलमध्ये असे रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आजचा जर हवामानाचा अंदाज घ्यायचा झाला तर आज राज्यामध्ये आपण पाहायला गेलं तर आज राज्यातील मुंबईमध्ये आणि उपनगरामध्ये आज काही प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे। त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे। त्यासोबतच वसई, विरार, पालघरमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला आज काही भागांमध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो, तर काही ठिकाणी नाशिकमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे। सोबतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। धुळे आणि जळगावमध्ये पाहायला गेलं तर येथील अमळनेर, पारोळा, पाचोरा, एरंडोल, जामनेर, भुसावळ या भागामध्ये आपल्याला आज पाऊस पडताना दिसणार आहे। त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड, बावळा या भागामध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। चिखलीमध्ये सुद्धा काही प्रमाणात आज पाऊस पडताना दिसू शकतो। बुलढाणा, खामगाव या भागाला सुद्धा पावसाचा आज फटका बसताना दिसू शकतो। अकोला जिल्ह्यात काही भागामध्ये आज ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो। नागपूर आणि भंडारा गोंदियामध्ये आज हवामान विभागाने येलो आणि रेड अलर्ट दिलेला आहे। येथे आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। त्यामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहायला गेलो तर येथे अतिमुसळधार पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे मित्रांनो। त्यासोबतच यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। त्यासोबतच परभणी, हिंगोली या भागाला सुद्धा पावसाचा फटका आज बसताना दिसू शकतो। आपल्याला पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज कैज, परळी, गेवराई, माजलगाव या भागामध्ये मध्यम ते हलक्या सरी पावसाच्या तर काही ठिकाणी मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण सुद्धा आज राहू शकते। त्यासोबतच अहिल्यानगरमध्ये पाहायला गेलं तर येथील कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, राळेगण या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडताना आपल्याला दिसू शकतात। तर काही ठिकाणी राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो, तर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे। पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे। त्यामध्ये सासवड, दौंड, बारामती, चाकण या भागांचा समावेश आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला काही भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला भेटू शकतो, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीसुद्धा पाहायला भेटत आहेत। त्यासोबत पाहायला गेलं आपल्याला दिसेल की कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा पावसाचा जोरदार फटका बसत आहे। सांगली आणि काही भागामध्ये आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला इथे पडताना दिसू शकतो। सोबतच मित्रांनो, आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की कोकण किनारपट्टीलगत सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडताना आपल्याला दिसणार आहे। त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला सुद्धा आपण पाहायला गेलं तर सोलापूरमधील अकलूज, सांगोले, पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट या भागांचा समावेश आहे। येथे मध्यम ते हलक्या सरीचा पाऊस तर काही भागामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला भेटणार आहे। धाराशिव जिल्ह्यामधील तुळजापूर, वैराग, बार्शी या भागांना सुद्धा पावसाचा जोरदार असा फटका आपल्याला बसताना दिसत आहे। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा औसा, निलंगा, उदगीर या भागाला सुद्धा मध्यम ते हलक्या सरी पावसाच्या आपल्याला पडताना दिसू शकतात। त्यासोबतच नांदेड जिल्ह्याला सुद्धा काही भागामध्ये आपण पाहायला गेलं तर पाऊस पडताना आपल्याला आज दिसू शकतो। एकंदरीतच मित्रांनो, पाहायला गेलं तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज जोरदार पाऊस आहे, तर काही ठिकाणी आज ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पावसाच्या पडताना दिसत आहेत। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।